संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बरोबर 3 महिने उलटून गेले आहेत। संतोष देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीने संपवण्यात आले त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक संतप्त असून त्यांच्या मनात रोष आहे। संतोष देशमुखांना मारताना पण हसणारे आणि पाणी मागितलं म्हणून तोंडावर लघुशंका करणारे हैवानासारखे आरोपी सध्या तुरुंगात आहेत। पण यातील एक आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे। तसेच या प्रकरणात एसआयटीने न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे। या चार्जशीट मधील महत्त्वाचा जबाब मुंबई तकच्या हाती लागलाय। वाल्मिक कराड कसं खंडणी गोळा करायचा आणि त्याच्यासाठी कोण कसं काम करत होतं, कोणाचा रोल काय होता, संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कुठे रचला, कोणी रचला आणि त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचताना जो व्यक्ती तिथे उपस्थित होता त्यांनी पोलीस जबाबात काय म्हटलंय ते संभाषण जसंच्या तसं आपण या डॉक्युमेंट्स मधून पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद बिकट, तुम्ही पाहतात मुंबई तक। एसआयटीनं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सर्व तपास पूर्ण करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे। या चार्जशीटमध्ये जवळपास 180 पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंद केलाय। आता यातीलच एक महत्त्वाचा जबाब मुंबई तकच्या हाती लागलाय। सुदर्शन घुलेच्या मित्रानं पोलिसांमध्ये जबाब नोंद केला आहे। ज्या व्यक्तीने हा जबाब नोंदवला आहे त्यांनी ओळख लपवली आहे। आता त्या व्यक्तीचा जबाब काय आहे ते पाहूयात। सुदर्शन घुले हा कामानिमित्त अंबाजोगाईला येत होता, तेव्हा माझ्या मित्रामार्फत सुदर्शन घुलेशी ओळख झाली। मागील 8 ते 10 वर्षापासून माझी आणि सुदर्शन घुलेची ओळख आहे आणि जवळीक वाढल्याने आमची मैत्री झाली। त्यानंतर मी केजला गेल्यानंतर सुदर्शन घुले माझ्या गावी आल्यावर आमची भेट व्हायची। तसेच माझ्या नावावर एक सिम कार्ड घेतलेला आहे, ते सिम कार्ड हा सुदर्शन घुले वापरायचा। तसेच 6 डिसेंबरला मसाजोगच्या आवादा वाईन मिलच्या आवारात झालेला वाद हा जबाब देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मित्रानं सांगितला व त्या भांडणाचा व्हिडिओ देखील त्याला दाखवला। त्यामध्ये सुदर्शन घुले त्याला दिसला। त्यानंतर सुदर्शनला त्याने भांडण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला जबाब देणाऱ्या व्यक्तीनं फोन केला आणि फोनवर बोलला की मी तुला भेटायला येतो असं त्याला सांगितलं, पण मला भेटायला जाणं जमलं नाही असं जबाबात त्या व्यक्तीनं म्हटलंय। त्यानंतर 8 डिसेंबरला संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास अंबाजोगाईवरून केजच्या गंगामाऊली कारखान्याच्या आवारात सुदर्शन घुलेला भेटलो। त्यावेळी सुदर्शन घुले म्हणाला की विष्णू चाटे यांचा फोन आला होता, त्यांनी आपल्याला नांदूर फाटा येथील तिरंगा या हॉटेलमध्ये जेवायला बोलवलंय। त्यानंतर जबाब देणारा व्यक्ती सुदर्शन घुले आणि अजून एक त्यांचा मित्र हे तिघजण नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये गेले। तेव्हा तिथे विष्णू चाटे आधीच येऊन बसले होते। त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला म्हणाले की आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे, स्वतःची इज्जत घालवलीस व आमची पण इज्जत घालवलीस। तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तो तुम्ही बंद केला नाही, उलट तू परत हात हलवत आलास। त्यावेळी सुदर्शन घुले विष्णू चाटेला म्हणाला की आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो, पण तिथे संतोष देशमुख हा आला, त्याने आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही। तसेच मसाजोगच्या लोकांनी आम्हाला हाकलून लावलं। त्यानंतर विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला की वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की कामही बंद केलं नाही आणि खंडणीही दिली नाही। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात। त्यानंतर विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला सांगितलं की वाल्मिक कराड यांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। त्यानंतर सुदर्शन घुले हा विष्णू चाटेला म्हणाला की आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा करणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो। आणि त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याचा जबाब देणारा मित्र त्या ठिकाणावरून निघून गेले। मी दिलेला हा जबाब खरा आणि बरोबर आहे असं त्या व्यक्तीनं म्हटलंय, असा त्या व्यक्तीचा गोपनीय जबाब आहे। पण आता या जबाबानंतर आपण जर पाहिलं तर काही प्रश्न उपस्थित होतात। ते म्हणजे जेव्हा आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदू शिंदेंना 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणीची धमकी दिली तेव्हा पोलीस तक्रार झाली नाही। हा गुन्हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नोंद झाला। तसेच त्यानंतर 6 डिसेंबरला जे भांडण झालं त्या भांडणामध्ये सुरक्षा रक्षक सोनवणे यांची अॅट्रॉसिटीची तक्रार झाली नाही। याचा देखील गुन्हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नोंद झाला। हत्येचा कट ज्या तिरंगा हॉटेलमध्ये रचला आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचं संभाषणावरून हेच दिसतंय की वाल्मिक कराड हाच खंडणी मागायचा, त्याच्यासाठी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे केसमध्ये काम करायचे। पण एसआयटीनं जी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली त्यात तर खंडणीचा टोळीचा प्रमुख हा सुदर्शन घुले असल्याचं नमूद केलंय।
पण ज्यावेळी कट रचला त्या दिवशी विष्णू चाटे सुदर्शन घुलेला सांगतो की वाल्मिक कराड यांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा, म्हणजे वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांच्या हत्येची सुपारी दिली असा याचा अर्थ निघतो। तसेच आता वाल्मिक कराडचे फोन एसआयटीनं जप्त केले असले तरी विष्णू चाटेनं त्याचा फोन नाशिकमधून फेकून दिलाय। तो पोलिसांना अद्याप सापडला नाही। त्यामुळे विष्णू चाटेनं कोणाकोणाला वाल्मिक कराडच्या म्हणण्यानुसार खंडणी मागितली हे फोन सापडल्यानंतरच समजेल। पण सध्या तरी वाल्मिक कराडच्या म्हणण्यानुसार विष्णू चाटे आणि केजमध्ये सुदर्शन घुले अन्य सह आरोपी काम करायचे। 8 डिसेंबरला कट रचला, सुदर्शन घुलेनं तिरंगा धाब्यावर विष्णू चाटेला शब्द दिला आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर अत्यंत अमानुष पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं। आता या प्रकरणात आणखी बरेच जबाब नोंदवलेले आहेत। कोणाच्या सांगण्यावर संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं हे कोर्टात देखील आता समोर येईल। बाकी तुमच्या प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।